दुपारच्या टायमाला सगळे कामं आवरून बसले की माझ्या मुलांना भूक लागलेली असते, त्यांना काही ना काही चटरपटर खायचं असते. तर मग मी काय करते, असं स्नॅक बनवून ठेवते, त्यांना पाहिजे तेव्हा ते खाऊ शकतात आणि मस्त महिनाभर हे स्नॅक्स टिकते. तर करायला पण सोपं आहे, फक्त हळद मीठ टाकूनच आपण ही रेसिपी बनवणार आहात, पण खायला खूप चमचमीत लागते. नक्की ट्राय करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप कमी तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी छान बनते. तेलाचा वापर जास्त करू नका, कमी तेलातच आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. 1 चमचा तेल कडकडीत गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये पाववाटी शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे छान तळून घ्यायचे. शेंगदाणे तळले की त्याच्यामध्ये 1 कापलेली हिरवी मिरची बारीक, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या होत्या, ते पण आपल्याला टाकायचे आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं छान या तेलामध्ये आपल्याला हे सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचा हळद आणि छोटा पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे. पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचा. आता याच्यामध्येच आपल्याला 2 ते 3 कप मुरमुरे टाकायचे. आता मुरमुरे पण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मुरमुरेचा चिवडा